जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान आवडे निरंतर हिची ध्यान आवडे निरंतर हिची ध्यान श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान पितांबर आवडे निरंतर श्रीमुख आवडीने वाहिन श्रीमुख आवडीने
आवडे निरंतर हेच ध्यान, आवडे निरंतर हेच ध्यान, आवडे निरंतर हेच ध्यान, हरे राम कृष्ण हरे पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमाई
वावुगे बोलता काय सुख आहे वावुगे बोलता काय सुख आहे वावुगे बोलता काय सुख आहे वावुगे बोलता याचा पंढरीनाथा कष्ट नाही याचा पंढरीनाथा कष्ट नाही याचा पंढरीनाथा कष्ट नाही काय सुख आहे वावुगे बोलता 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 याचा पंढरीनाथा कष्ट नाही याचा पंढरीनाथा कष्ट नाही याचा पंढरीनाथा कष्ट नाही सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ वाचे सर्व काळ वाचे उच्चारिता हरी काळ वाचे उच्चारिता हरी कया सुखा सरी पार नाही पार नाही पार नाही रामकृष्ण ठाणे मणी नारायण ठाणे मणी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी काळ वाचे उच्चारिता हरी काळ वाचे उच्चारिता हरी कया सुखा सरी पार नाही सुखासरी पार नाही सुखासरी पार नाही चौपा कुमाई आरोपार जय जय विठोबार कुमाई जय आरोपार जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई प्रथम चाल हरिभक्त परायण गणेश मोहिते व विक्रम बुचोडे यांनी म्हणावी. काय सुख आहे वावगे बोलता काय सुख आहे वावगे बोलता काय सुख हे वाऊगे बोलता काय सुख हे वाऊगे बोलता काय सुख आहे वावगे बोलता काय सुख आहे वावगे बोलता काय सुख हे वाऊगे बोलता काय सुख हे वाऊगे बोलता ध्याता पंढरीनाथा ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी ध्यात पंढरीनाथा ध्यात पंढरीनाथा कष्ट नाही ध्यात पंढरीनाथा
पंढरीनाथा कष्ट नाही ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही सर्व काळ वाचे उच्चारिता रे सर्व काळ वाचे उच्चारिता हरे ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी दया सुखा परी पार नाही तया सुखा परी पार नाही दया सुख नाही दया सुख सरे पार नाही दया सुख सरी पार नाही दया सुखा परी दया सुखा परी पार नाही तया सुखा सरी पार नाही
घुमते थोडस काय काय सुखाही तया सुखा सरी पार नाही. रामकृष्ण रंगी रसना रंगली, रामकृष्ण रंगी रसना रंगली, अमृत हे उकली नाम तुझे. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखा सरी पार नाही. तुका म्हणे धन्य तयाचे वदन, तुका म्हणे धन्य तयाचे वदन, जया नारायण ध्यानी मनी. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखा सरी पार नाही. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम म्हणकारे जना. पतित पावन साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभुज तेजस्फुरदिक् प्रदेशं. विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्र हे जननी देवाची हे. काय सुख आहे वावुगे बोलता, ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखा सरी पार नाही. महाराज म्हणतात वावग बोलण्यामध्ये काय सुख आहे, म्हणून आसपास बसलेल्या मंडळींनी अजिबात वावग बोलू नका. आचार्यांना विनंती आहे, स्वयंपाक वाढणाऱ्यांना, उलट ते शांत बसलेत मास्क लावून. बोलतय कोण मग, आवाज तर येतोय. हा, त्यांना फक्त सांगा, त्यांना बहुतेक ते हिंदी असतील त्याच्यामुळे त्यांना लक्षात येत नसेल. हा, काय सुख आहे वावुगे बोलता, ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. महाराज म्हणतात वावग बोलण्यामध्ये कशाचं सुख आहे. वावग नको ते बोलण्यामध्ये सुख नाही. आणि मग पंढरीनाथाची आठवण काढायला काय कष्ट लागतात का. ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी. याच वाचेनं सर्व काळ जर परमात्म्याचं चिंतन केलं, तया सुखा सरी पार नाही. त्याचा फायदा सांगितला. सगळी सुख आपल्या तुमच्या माझ्या जन्मामध्ये प्राप्त होतात. कशाने प्राप्त होतात, फक्त चांगलं बोलल्याने. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी. रामकृष्ण रंगी रसना रंगली. रसना माहिती आहे ना, मी 5 मिनिटात रसना बोलवू शकतो सगळ्यांसाठी, आणि तो मागून येऊन सुद्धा. रसना म्हणजे जीभ. ही रसना कशामध्ये रंगली पाहिजे, रामकृष्ण नामामध्ये रंगली पाहिजे. अमृत हे उकली नाम तुझे, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी.
तया सुखा सरी पार नाही. महाराज म्हणतात त्याचं वदन धन्य आहे. तुका म्हणे धन्य तयाचे वदन. जया नारायण ध्यानी मनी. ज्याच्या ध्यानामध्ये परमात्मा आहे, ज्याच्या ध्यानामध्ये मनामध्ये नारायणाचं चिंतन आहे, त्याचं वदन धन्य आहे, त्याचं तोंड धन्य आहे, त्याचं मुख धन्य आहे. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी. तया सुखा सरी पार नाही. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरधारी विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी मंदिराचा मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा 16वा वर्धापन दिन. 16व्या वर्षातला आजचा पहिला दिवस आहे. असं म्हणतात बाबा 16वं वरीस धोक्याचं आहे, सप्ता वयात आलाय असं म्हणावं लागलं. 16वं वर्ष आहे ना. 16व्या वर्षामध्ये आपल्या दृष्टीने जरी धोक्याचा असला तरी संत महात्म्यांच्या दृष्टीनं मोक्याचं आहे, महापुरुषांच्या दृष्टीनं मोक्याचं आहे. ज्ञानोबा थोर संत 16व्या वर्षामध्ये ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी लिहून झाली होती. इथं वयाला 61 आले तरी लोकांनी अजून ज्ञानेश्वरी पाहिली नाही. 16च्या उलट केल्यावर किती होतं? 16च्या उलट केलं की 61 होतं ना. आजही लोकांना ज्ञानेश्वरी माहिती नाही. आपल्या पुण्यातल्याच लोकांनी विचारलं गाथा म्हणजे काय आणि ज्ञानेश्वरी म्हणजे काय, तर आपला पुण्यामध्ये जन्म घेऊन त्या ठिकाणी अपराध आहे, हा गुन्हा आहे मोठा. गाथा ज्ञानेश्वरी प्रत्येकाला माहिती पाहिजे. आणि म्हणून 16 वर्ष ज्ञानोबाराया मुक्याचं करतात. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचं पहिलं तोरण वयाच्या 16व्या वर्षी घेतात. आणि म्हणून अनेकांनी आपलं असणारं हे वय मुक्याचं केलं. आपल्यालाही त्या ठिकाणी आपलं जीवन धोके सगळे टाळता येतात. परमार्थाच्या मार्गाने आपली वाटचाल असली की सगळे अडथळे, सगळी संकट, सगळे धोके आपोआप बाजूला होतात. इतका मार्ग हा चांगला आहे. तो हा राजमार्ग सर्वाहुनी चांगला. नामदेव महाराज म्हणले याच्यासारखा राजमार्गच नाही. आता सदा संत संग वाचे नाम. सदा संतांचा संघ आणि वाचेला नाम असणं हा जगातला सगळ्यात चांगला मार्ग आहे. तो हा राजमार्ग सर्वाहुनी चांगला. सदा संत संग वाचे नाम. आणि म्हणून 16व्या वर्षामध्ये आज पहिला दिवस. खरं तर सेवेचं या वर्षीचा सप्ताहाचा पहिला दिवस जरी असला की तरी ज्या माध्यमातून मला ही सेवा आली, खरं ही आजची सेवा माझी 8 तारखेला होती. ही सेवा आजची 8 तारखेला होती. त्याचं कारण आहे, एक या परिवाराच्या मातोश्री, बालवडकरी परिवाराच्या मातोश्री आणि पिताश्री आईंचा 80वा वाढदिवस. अखंड सौभाग्यवती पार्वताबाई किसन बालवडकर या मातोश्रींचा 80वा वाढदिवस आणि किसनराव महातू बालवडकर यांचा असणारा 85वा वाढदिवस. ही सेवा 8 तारखेला ठरली होती, पण सप्ताहामध्ये सप्त्याची आणि त्या घराची युती झाली. त्याचा परिणाम मला 1 कीर्तन करावं लागलं. 2 कीर्तनाच्या जागेवर 1 कीर्तन आलं. हा का नाही? बरोबर आहे ना. आता बरं, युती करायला आमचे बाप्पू आणि संतोष बालवडकर दोघांच्या माध्यमातून म्हणले आपण काय करू, असंही लोकांना 2-2 वेळा येण्यापेक्षा आपण हा कार्यक्रम सप्त्यातच घेऊ आणि म्हणजे सप्त्यालाही त्या ठिकाणी तुमचा हातभार योगदान लागेल. मग परिवाराने ठरवलं आम्ही असंही अन्नदानच करणार होतो. मग आमच्या परिवाराच्या वतीनं आदरणीय आत्माराम बालवडकर आणि रवींद्र बालवडकर या दोघं भावांनी घरातल्या सगळ्या परिवारातल्या मंडळींनी ठरवलं की बाबा अन्नदान पण सप्त्याला आपण करू. बापूंनी रात्रीच सांगितलं, खूप मोठी पंगत आहे, पण जे आचारी वगैरे सगळे काम करतात, पंचपक्वानाचं भोजन आहे. 3.5 लाखाला पंगत दिलेली आहे त्यांना. म्हणजे मला आकडा माहिती झाला म्हणून सगळ्याला, मला एकट्याला तरी काय माहिती करून करायची आहे, सगळ्याला सगळी माहिती असावी आणि आपल्या परमार्थामध्ये कुठली गोष्ट लपवायची नसते. मला हे का सांगायचंय, कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नका एवढा आग्रह परिवाराचा आहे. त्याच्यासाठी मला सांगायचं, एवढा 8 तास सगळे आपल्या अगोदर स्वयंपाक वगैरे सगळं तयार आहे. फक्त आचारी आणि ते वाढणारे आपलं कीर्तन जय विठ्ठल कधी होतंय याचीच वाट पाहत आहेत. 9 वाजता बरोबर त्या ठिकाणी मी थांबण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला काय गाडी किती उशिराने निघाली तरी आपल्याला वेळेवरती पोचवायची. हायवेला एकदा एक्सप्रेसला गाडी मिळाली, हात लागली की आपण पळू शकतो कितीही वेगानं. म्हणून त्या बालवडकर परिवाराचे परमपूज्य पिताश्री किसन मातोजी बालवडकर आणि परमपूज्य मातोश्री अखंड सौभाग्यवती या आईसाहेब पार्वताबाई किसन बालवडकर
त्यांचे 2 चिरंजीव रवींद्र बालवडकर, आत्माराम बालवडकर आणि अन्य सगळा परिवार, या परिवाराच्या वतीनं आपल्याला त्यांच्या आईवडिलांच्या वाढदिवसाचं हे निमंत्रण आणि त्यानिमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा, कीर्तनरूपी सेवेसाठी पुरुष वर्ग, माता भगिनी सगळ्यांचा नामोल्लेख शक्य असेल तसा मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल आणि सेवेला या ठिकाणी प्रारंभ. विठ्ठल काय सुख आहे वावुगे बोलता, ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. संत आपल्याला बोलायचं सुद्धा शिकवतात. मी ज्यांच्याकडून बोलायला शिकलो असे आमचे गुरुवर्य, आमचे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, ससाने सर. त्या दिवशी आमच्या थोरात सरांच्या गावाला मी कीर्तन केलं. 5वी ते 10वी आम्ही त्यांच्या हाताखाली शाळा शिकलो. आम्ही शाळा शिकलो, शाळा करायला नाही शिकलो बरं का. हे त्यांचे उपकार आहेत आमच्यावरती. या व्यासपीठावरती आम्ही उभं राहिलो. प्रसंगी वेळ प्रसंगी प्रचंड सरांचा मारही खाल्ला. पण शिस्त काय असते, आपली जबाबदारी काय असते, समाजाच्या समोर आल्यानंतर आपली कर्तव्य काय असतात, या सगळ्या भूमिका आमच्या गुरुवर्यांनी आम्हाला शिक्षकांनी शिकवल्या. अनेक ठिकाणी कुठेही कीर्तनाला असलो तरी 5वी ते 10वीच्या कालखंडामध्ये जी माणसं आम्हाला लाभली शिक्षक म्हणून, त्यांच्या आठवणी आम्हाला सातत्याने येत राहतात. आणि वपू काळ्यांचं एक वाक्य आहे. वपू काळे असं म्हणतात, एखादा शिक्षक म्हणजे आमचे बोराडे सरसुद्धा आणि आमचे डॉक्टर दिलीपजी सातवसुद्धा, ही 2 मंडळी आजही विद्यार्थीचे शिक्षक असून कायम कीर्तनात कुणाच्या जरी असले, आणि बरोबर आहे, आयुष्यभर आपलं विद्यार्थी असलेलं कधीही चांगलं. सगळे कृपा करतात, परमात्माही कृपा करतो, संतही कृपा करतात. सगळ्या कीर्तनाला बसल्यानंतर अभंग लिहून घेणार, अभंगाच्याद्वारे कीर्तनकार काय बोलतोय याची माहिती विस्तारानं लिहिणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे, सगळ्या कीर्तनकाराचा सातबारा त्यांना माहिती आहे. कोणता कीर्तनकार किती पाण्यात आहे आणि कोणता कीर्तनकार किती खोलीत आहे, हे सगळं त्यांच्याकडे. असं मी शिक्षकांच्या बद्दल बोलत होतो. वपू काळेंचं माझ्या आवडीचं वाक्य आहे. ते असं म्हणतात, एखादा शिक्षक किंवा शिक्षकाचं आयुष्य किती असतं. त्यांनी सांगितलं, शिक्षकांनी शिकवलेला शेवटचा विद्यार्थी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या शिक्षकाचं आयुष्य असतं म्हणले. कारण त्या शेवटच्या विद्यार्थ्याला सुद्धा ज्यांनी आपल्याला शिकवलं त्याची आठवण येत असते. म्हणून आज सहज योगायोगानं आदरणीय ससाने सर, आमचे निलेशजी थोरात, आमच्या थोरात सरांचे ते पुतणे आहेत. इथं मोठा उद्योग आहे त्यांचा, किरणजी तापकीर, आणि त्यांची मैत्री आहे जवळची. त्यांच्याबरोबर मला वाटतं सचिनजी नागरगोजे, माऊली मावकर, ही सगळी मंडळी उपस्थित आहेत आज. सांगायचं तात्पर्य हे, मित्र बऱ्याच वेळा बारमध्ये जातात आणि हे दरबारामध्ये येतात, हे विशेष आहे महाराज. बरेच मित्र बारमध्ये जाणार आहेत, पण मित्रांनी कुठं जावं त्याचं हे उदाहरण. तुका म्हणे, तेथे न पाचारिता जावे, संत चरण बाहवे रिघावया. न बोलवता जाण्याचं एकमेव ठिकाण जर कोणतं असेल तर हा दरबार आहे. हा दरबार आहे. पण दरबारामध्ये माणसं कमी जातात न बोलवता. बारवाले कधी बोलवतात का आपल्याला? पण गर्दी कुठं असते जास्त? गर्दी तिथं जास्त असते. का? न बोलवलं तरी, इथं बोलवलं तरी माणसं त्या ठिकाणी येत नाही. इथं मात्र न बोलवता अनेक माणसं आलीत की. आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण निवृत्ती आबा कोळेकर आहेत, काळूराम महाराज इंगवलेत. या माणसांना बोलवावं लागलंय का? चाकणकर मामा आहेत की बोल, आमचे अण्णा आहेत, बोत्या अण्णा, ऐकाय येत नाही पण तरी कीर्तन ऐकतात. लोकांना ऐकायला येतं पण लोक ऐकत नाहीत, आणि त्यांना ऐकाय येत नाही तरी कीर्तन ऐकतात. कीर्तनात माणसं मरत नाहीत तरी पण कीर्तनात मरत नाहीत. नाही कळालं? आजची स्थिती आहे महाराज. नाही काय होत कीर्तनात, आणि झालं तर तेवढं पुण्य असावं लागतं ना. 2-3 दिवसापूर्वीचीच घटना आहे. हरिभक्तीपर्यंत संजयजी महाराज पाचपूर यांच्या कीर्तनामध्ये काहीतरी 70-75 वर्षाचे एक आजोबा श्रवण करता करता त्या ठिकाणी देह ठेवला त्यांनी. असाही कधीतरी देह जाणार आहे, ते काही कुणाच्या हातात आहे का? पण सांगायचं तात्पर्य, अशी ही माणसं जी आलेली आहेत, ही न बोलवता आलेली आहेत, किंवा समजल्याबरोबर आपलं बालेवाडी गाव शेजारचं गाव आहे, गेलं पाहिजे आपल्याला तिथं. हे ठिकाण असं आहे की जिथं न बोलवता जावं. असो, मृदंग क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये आमचे आदरणीय पांडुरंग आप्पा दातार आणि तुकाराम अण्णा भूमकर मोठी माणसं आहेत आपल्या पुण्यातली, आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून अण्णांच्या असणाऱ्या 3 पिढ्या मी कायम बोलत असतो. आमचे अमितजी भूमकर, पार्थजी भूमकर, सगळ्यात कमी वयामध्ये मृदंगामध्ये अलंकार झालेले आमचे पार्थ भूमकर आहेत मला, सगळ्यात कमी वयामध्ये. कौतुक आपण केलंच पाहिजे. अगदी लहान होता, देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्तांचे,
तो सारथ्य पार्थाचे करी तू असे. पार्थ नावामध्ये मोठी ताकद आहे महाराज. भगवंतानी त्या नावावरती प्रेम केलेलं आहे. आज उभ्या महाराष्ट्रानं आमच्या पार्थवरती प्रेम केलेलं आहे. आणि आज सगळ्यांच्या आशीर्वादानं मृदंग अलंकार ही अत्यंत चांगल्या पद्धतीचा मृदंगामध्ये अलंकार होणं इतकं सोपं नाही, पण झाले. 3-3 पिढ्या एकत्र येतात. म्हणून मी आमच्या अमितजींना म्हणलं पारचं लवकर उरका, म्हणजे 4थी पिढी आणता येईल आपल्याला. आणि हल्ली लोकांना उरकायचीच गरज आहे. बरं उरकायची तर आजच मी कुणाच तरी वाचलं स्टेटस, म्हणले महाराज आज 8 आहे, मुलाकडच्या मंडळींची 8 आहे, नवरीला लग्न होत असताना चुलीवरचा स्वयंपाक करता येतो का? कळालं असेल तुम्हाला गॅसची काय तारंबळ चालली. त्याच्यावरनं मुलाकडच्या माणसांनी मुलीला आत टाकली. जर असा काही कधी पुढच्या काळात प्रसंग आला तर त्या पोरीला गावाला चुलीवरती चूल पेटवता आली पाहिजे, चुलीवरती स्वयंपाक करता आला पाहिजे. आता तुम्ही बघा कसबा पेटवाली काय करायचं ते. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे आपल्याला बोलायला सुद्धा शिकवतात. काय शिकवतात? आमचे उद्धवजी गोळे आहेत महाराज. आप्पांच्या पाठीमागं ही मंडळी कायम उभी आहेत. आपलं गुरु आणि गुरूंचा प्रसाद काय असतो, गुरूंवरची निष्ठा काय असते. उद्धव महाराज गोळे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. गोड मृदंग, सगळ्याच गोष्टीत संप्रदायाची निष्ठा, संप्रदायाबद्दलची सेवा. अनेक शेकडो विद्यार्थ्यांना तेही शिकवण्याचं काम करतात. आज तेही उपस्थित आहेत. असो, सगळ्यांना वंदन करून सेवेला या ठिकाणी प्रारंभ होतोय. महाराज म्हणतात की बाबा आपल्याला वावगं बोलण्यामध्ये फायदा काय नाही, चांगलं बोलण्यामध्ये फायदा आहे. मग वावगं बोलून कुणाच्या हाताला आजपर्यंत काय लागलं? याच्यासाठी संतांनी पहिलं आपल्याला बोलणं शिकवलं. आई जसं बोलायला शिकवते, आई जसं चालायला शिकवते, आई सगळ्याच गोष्टी आपल्याला जसं शिकवते तसं करोनी सायास शिकविती. संत सुद्धा सायास करून सगळं शिकवतात. पहिलं शिकवलं का साचा आणि मवाळ. संत बोलायला कसं शिकवतात, काय बोललं पाहिजे. बोलायला सगळ्यालाच येतं, पण काय बोललं पाहिजे हे एखाद्याला जमतं ना महाराज. का साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. ऐका, माऊलींची ओवी आहे. माणसाने खरं बोललं पाहिजे. साच म्हणजे खरं. खरं जरी असलं तरी ते बरं असलं पाहिजे. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, खरं असलं पाहिजे, ते बरंही असलं पाहिजे. मितुले म्हणजे थोडक्यामध्ये उरकलं पाहिजे. नाही तर काही काही माणसं कीर्तन आहेत की लांबड लावतात 2-2 तास. मितुले आणि रसाळ, थोडं असावं पण रसाळ असावं. शब्द जैसे कल्होळ अमृताचे. एखादा माणूस बोलल्यानंतर आपल्या कानावर जर त्याचे शब्द पडले की जणू काय आपल्या कानात अमृत ओतलंय असं माणसाने बोललं पाहिजे. माऊलींची शिकवण्याची पद्धत आहे. खरं बोला, बरं असतं म्हणून खरं बोला. साच आणि मवाळ, किती जरी सांगितलं माणसाला साच आणि मवाळ बोला तरी माणसं बोलत नाहीत. खरंही बोलत नाहीत आणि बरंही बोलत नाहीत. नको ते बोलल्याशिवाय राहत नाही. नवरा आजारी पडला, बायकोनी त्याला दवाखान्यात नेला, डॉक्टरांनी त्याला तपासलं. तपासल्यानंतर डॉक्टर म्हणले बघा हे इंजेक्शन, हे सलाईन, अमुक तमुक सगळं तुम्हाला दिले. तुम्ही आजारी पडण्याचं काय कारण आहे? कारण काही पण खाता येईन, काही पण पिता येईल, त्याच्यामुळे तुम्ही आजारी पडलेत. बरं, हे सगळं होत असताना इंजेक्शन, सलाईन सगळं झालं, गोळ्या वगैरे लिहून दिल्या. डॉक्टर समोरच्या खुर्चीवर बसले होते. एका खुर्चीवर बायको आणि एका खुर्चीवर नवरा बसला होता. डॉक्टर म्हणला मी सगळी तुम्हाला व्यवस्थित इंजेक्शन दिले, औषधही दिलेत, पथ्य पाळावं लागेल. काही पण खायचं नाही आणि काही पण प्यायचं नाही, तरच गोळ्यांचा इलाज होईल आणि त्या ठिकाणी तुम्ही बरे व्हाल, असं डॉक्टर त्या ठिकाणी नवऱ्याला समजून सांगत होते. बायको म्हणली तुम्ही हे आता सांगताय, मी केव्हापासून त्यांना सांगते की काही पण खाऊ नका, काही पण पिऊ नका, नाही तर असं डॉक्टरच्या माड्यावर 2000 रुपये टाकायला लागतात. माणसं कुठेही न्या. बोलण्याच्या बाबतीमध्ये कसे असतात. एका गावामध्ये एक म्हातारं लय शिवराळ होतं. शिवराळ म्हणजे उठता बसता शिव्या. एवढ्या 4 वाक्यात 8 शिव्या दिल्या असत्या म्हाताऱ्याने, इतकं शिवराळ होतं. कुणी घरातली माणसं तर इतकी वैतागली होती म्हणजे कुठंच नेत नव्हती. सगळ्या गावाला शिव्या देऊन झाल्या होत्या त्याच्या. अशी गावगाव बरीच म्हातारी असतात. आता एक दिवस असं झालं, त्या म्हाताऱ्याच्या नातीचं लग्न ठरलं, नाताचं लग्न ठरलं. घरातली माणसं म्हणली, पोरं नातवंड सगळी म्हणली लग्नाला अख्ख्या गावाला न्यायचं, पाहुण्यांना बोलवायचं, पण आजोबाला काय लग्नाला न्यायचं नाही. आणि ही सगळी नातवंड जमा झाली आणि त्या म्हाताऱ्यापर्यंत गेली. म्हणले बघा आजोबा, तुमच्या नातूचं लग्न आहे, अमुक अमुक नाव होतं, आणि तुम्ही
लग्नाला यायचं नाही, घर सांभाळायचं. तोपर्यंत 4 शिव्या देऊन झालं होतं मोकळं म्हातारं. तेवढ्यामध्ये म्हणलं असं नाही म्हणलं. म्हाताऱ्याच्या लक्षात आलं घराचं ठरलाय निर्णय की आपल्याला कुणीच लग्नाला नेणार नाही. म्हातारं म्हणलं मी तुम्हाला हात जोडतो, मी तिथं गेल्यावर काय बोलणार नाही, शिव्या देणार नाही, काय म्हणणार नाही, काय नाही म्हणजे नाही, पण माझ्या उघड्या डोळ्यांनी तेवढं नातवंडाचं लग्न मला पाहू द्या, मला तुम्ही घेऊन चला. म्हाताऱ्याची मुलं सांगत होती, नातवंड सांगत होती तुम्हाला लग्नाला येता येणार नाही. म्हातारं म्हणलं मी तुम्ही जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी मी तुम्हाला हात जोडतो, पण मला लग्नाला घेऊन जा. तिकडं मांडवाला आग लागली तरी मी काय म्हणणार नाही, त्या आगीमध्ये नवरा जळाला, नवरी जळून मिली तरी मला काही घ्यायचं घेणं देणं नाही. पिंडा एवढा भात खाईन आणि मुडद्यासारखा पडून राहील. लय चांगलं बोललं का नाही महाराज? म्हाताऱ्याला चांगलं बोलायचं होतं पण नाही बोलत काही काही माणसं. हे सगळ्या गोष्टी कशासाठी सांगतो, बोलणं सुद्धा शिकवावं लागतं. आमच्या संत महात्म्याकडून विचारा किंवा तुकोबारायांना विचारावं. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, सिद्धांत आहे तुकोबारायाचे. बोलावा विठ्ठल, एवढंच बोला, विठ्ठल बोला. पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोसे मन झाले हवं बरी. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये निर्णय घेतला होता, ठरवलं होतं बोलण्याची नाही. आता एका देवाविन काही, आता बोलायचंच नाही. आणि बोलायचं ते फक्त देवाशिवाय दुसरं काही बोलायचं नाही. त्यांच्या जीवनातले हे निर्णय आहेत. मग बोलत असताना बोलायचं तरी कसं? मुखिया अमृताची वाणी, 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 मुखी अमृताची वाणी, मुखी
अमृताची वाणी, असं बोलावं की मुखामध्ये आपल्या अमृताची वाणी असावी. देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. आपला विषय चाललाय माणसाने वावगं बोलू नये. वावगं बोलण्यामध्ये काय अर्थ नाहीये. वावगं बोलण्याने परमात्मा हाताला लागणार नाही, पण चांगलं बोलण्याने देव मात्र हाताला लागेल. नाहक गप्पा मारतात नको त्या माणसं. तात्यांनी एक विनोद सांगितला. आबा तात्यांनी संतवीर बंडा तात्या कराडकर म्हणले, माणसं पाराव बसतात आणि पाराव बसणारी माणसं गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. बरोबर आहे ना? काही चुकतंय का माझं? पाराव बसणारी माणसं गाथा ज्ञानेश्वरीचंच पारायण करतात ना. बरं ठीक आहे, भागवताचं करत असतील असं समजू आपण. म्हणजे दोन माणसं पाराव बसली होती. बरं, त्या पारावल्या गप्पा कधीच खऱ्या नसतात. 4 वाक्य असतात, त्याची 40 वाक्य होतात. 4 शब्दाची 4 वाक्य होतात. 4 वाक्याचे 40 वाक्य होतात. 400 लोकांपर्यंत जायला वेळ लागत नाही. लय मोठं प्रचाराचं माध्यम आहे गावचा पार. आता ती 2 माणसं गप्पा मारत बसली होती. गप्पा मारता मारता एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला म्हटला, म्हणले, अरे मी इकडून आपलं वारजे बालेवाडीकडनं मुंबईच्या दिशेला चाललो होतो. एक्सप्रेस हायवेला गेल्यानंतर काय झालं, एका शेत होतं, मोठं शेत होतं. पारावला माणूस, एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला गप्पा सांगतोय. ज्या गप्पा मारल्यानंतर काहीच फायदा नाही याच्यासाठी सांगतोय, तुम्हाला कळावं म्हणून. तो माणूस असं म्हणत होता, एक शेत मी पाहिलं, त्या शेतामध्ये त्या शेतकऱ्याने रताळ्याचं पीक केलं होतं आणि सहज समोरच्या माणसाला सांगत होता, एवढं मोठं रताळं मी ते शेतामध्ये पाहिलं की चिस काढत होते. हे खरं आहे का? पारावल्या गप्पा अशाच असतात, इतक्या खोट्या. 4 शेतकरी आपलं 4 जेसीबी ते रताळं 2 दिवस काढत होते. आता दुसरा ऐकणारा त्याच्या पुढचा होता. तो म्हणला, असं आहे का? म्हणला, मी पण वारज्याकडनं बालेवाडीलाच येत होतो. आपलं बालेवाडीचं स्टेडियम त्याच्या बाजूला त्या मोकळ्या पटांगणामध्ये एक मोठा हांडा बनवायचं काम चाललं होतं. हांडा केवढा होता? पितळी हांडा मोठा. त्या हांड्याच्या आतमध्ये 100 माणसं काम करत होती आणि त्याच्या बाहेर 100 माणसं काम करत होती. माळून घ्या का नाही ना आला आबा हा हांडा? म्हणजे एवढा मोठा हांडा होता. म्हणजे एकाने जर इथं हातुडी मारली तर बाजूला असणाऱ्या माणसाला आवाज जात नव्हता. म्हणजे इतक्या अंतरावर माणूस होता. अशी आतमध्ये 100 माणसं कामाला होती हांडा बनवायला आणि बाहेर 100 माणसं कामाला होती. त्या रताळ्यावाल्या शेतकऱ्याने विचारलं, अरे एवढा मोठा हांडा कशाला? यांनी सांगितलं, रताळं शिजवायला आणि कशाला लागतोय तेव्हा? आहे का याच्यात काय? तुम्हाला याच्यात काय मिळणार आहे का? ज्ञानोबा राय म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ, 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 वाचाळ बरळती बरळ, अनंत वाचाळ बरळती बरळ, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कसा दयाळ आहे हरी, त्या कसा दयाळ पावे हरी, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, अनंत वाचाळ अशी कितीतरी माणसं आहे, नको ते बोलतात. हाताला काय लागतं? बरळती बरळ, नको ते बोलणं. लोक म्हणतात, काय सारखाच हा माणूस बरळत असतो रे. नको ते बोललं की जग आपल्याला म्हणतो हा माणूस बरळतो. अनंत वाचार बरळती बरळ, त्या काहीचा गोपाळ किंवा त्या काहीचा दयाळ पावे हरी. त्याला काय परमात्म्याची प्राप्ती होईल? माऊली म्हणतात,
अनंत वाचाळ असणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. पण प्राप्ती कुणाला होईल? हरिमुखे म्हणा. हे म्हटल्यानंतर पुण्यही मिळेल, परमात्म्याची प्राप्ती होईल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. वावग्या गप्पा कशासाठी मारायच्या? 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता दोघ जण मित्र. आता 31 डिसेंबरला काय नीट असतील का ते? एक जण दुसऱ्याला म्हणत होता, फुल पिले होते आणि दुसऱ्याला म्हणत होता, मोठमोठ्याने हसत होता, म्हणला मी मुख्यमंत्री होणार आहे. काय म्हणला तो? मुख्यमंत्री होणार आहे. दुसरा त्याच्यापेक्षा जोरात हसायला लागला. हा म्हणला, अरे मी मुख्यमंत्री होणार आहे म्हणून हसतोय, तू का हसतो? तो म्हणला, मी राजीनामाच नाही देणार. हे काय झालं? बरळलं नाही का? 31 डिसेंबरच्या रात्रीला पिणाऱ्याने सुद्धा मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा करायची. याला म्हणायचं अनंत वाचाळ बरळती बरळ. त्या काहीचा गोपाळ पावे हरी. त्याला परमात्मा प्राप्त होत नाही. माणसं स्वार्थासाठी कुठं जातात? स्वार्थासाठी जाण्यापेक्षा परमार्थासाठी माणसाने कुठेही जावं. कुठेही जावं. घर रिघे झाले पट्टरा आणि बळे आणि वरिले सावळे परब्रह्म. त्याग करावा सगळ्याचा आणि देवासाठी कुठेही जाता यावं. आपण त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक गोष्ट वाचली होती, मोबाईलला आली होती बघा. एक आजोबा 75 वर्षाचे एसटीने प्रवास करत होते. एसटीने आणि बालेवाडीवरनं संगमनेरला निघालं होतं म्हातारं. आता एसटीत 2 जर माणसं बसली तर ते एकामेका सगळं गप्पा मारतील का भजन करत चालतील? साधी गोष्ट आहे, गप्पा टप्पाच होणार. कीर्तनात जरी माणसं बसली तरी कधी कधी बऱ्याच वेळा काही काही माणसं गप्पा मारतात. नुसत्या गप्पा नाही, सोयरीक ठरवून मोकळी होतात. असं पण होतं कधी कधी. एकदा असं झालं, एसटीने चालली होती 2 जण. एक 75 वर्षाचं आजोबा आणि एक माणूस साधारण 50 वर्षाचा. त्या 50 वर्षाच्या माणसाने 75 वर्षाच्या आजोबाला विचारलं, आजोबा कुठं चालले? आजोबा म्हणले, संगमनेरला. यांनी विचारलं, संगमनेरला काय काम काढलं? त्यांनी सांगितलं, मी संगमनेरला गाई छापा नाही चाललो. तो तर हादारलाच. म्हणले, ते बालेवाडीमध्ये काही दुकानं नाहीत काय? गाई छापची दुकानं नाहीत? नाही म्हणले, भरपूर आहेत की. मग संगमनेरला कशाला चालला? आजोबांनी सांगितलं, त्याचं कारण असं आहे, आमच्या बालेवाडीमध्ये गायछाप 10 रुपयाला मिळते आणि तीच गायछाप संगमनेरला 2 रुपयाला मिळते, कारण तिकडं कारखाने आहेत. कितीला मिळते? बालेवाडीत कितीला आहे मला माहिती नाही, नाही तर माझ्याकडे पाहता एकसारखं तुम्ही. हां त्यांनी खरं सांगितलं, ते आणत असणार. असू दे, ते लहान लेकरं प्रामाणिक असतात महाराज. तेव्हापासून म्हणे महाराज, चोराच्या हातात द्यावं पण पोराच्या द्यावं नाही. बरोबर. विठ्ठल आजी आजोबांना आत्या जेवायला बसले होते आणि घरातलं लेकरू म्हणलं, आई तू तर रात्री म्हणत होतीस मर्याई जेवायला येणार आहे, मसोबा जेवायला येणार आहे, काळूबाई जेवायला येणार आहे. तसं आहे ते. गंमत अशी आहे, 75 वर्षाचे ते आजोबा एसटीने प्रवास करत असताना 50 वर्षाच्या माणसाने विचारलं, कुठं चालले? म्हणजे संगमनेरला. कशाला? गाय छापा नाहीला. मग बालेवाडीत नाही मिळत? मिळते, पण बालेवाडीत 10 रुपयाला आहे आणि तिकडं 2 रुपयाला मिळते संगमनेरला. मला माहिती नाही, मी फक्त ऐकलेला सांगतोय. ते कितीला का मिळाला, काय करायचे, आपल्याला उदाहरण पाहिजे म्हणून. आणि मग ह्या 50 वर्षाचा माणूस म्हणला, तुम्हाला बालेवाडीपासून संगमनेरला जायला 300 रुपये आणि संगमनेरवरनं पुन्हा बालेवाडीत यायचं म्हटल्यावर 300 रुपये. तुम्ही 600 रुपये खर्च करून 2 रुपयाची गाय छाप आणायला तिकडं संगमनेरला चाललेत बालेवाडीवरनं. 75 वर्षाचं म्हातारं म्हणलं, एसटी फुकट आहे 75च्या पुढं. आणि त्याच्यासाठी ते एवढा काळ घालवते तिकडे जाऊन. तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे म्हणता. माझ्या स्वराव पकडत राहू दे, थांबा. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे. नको मला पेटीच नको. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय जाते. पोटासाठी खटपट करसी अवघा वेळ. राम राम म्हणता तुझी बैसली दात खिळ. द्रव्याची आशा तुझ दाही दिशान पुरती. कीर्तनासी जाता तुझी जड झाली माती. पोटासाठी खटपट करसी अवघा वेळ.
म्हणता राम राम तुझी बैसली दात खिळ. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात राम राम स्मरा आधी. लाभो करागात घाला सांडा वाहूगे उपाधी. लक्ष लावणे राघवेंद्र का. लक्ष लावणे आधी काय करा राम राम स्मराधी. किती गोड गोड तुकोबाराय सिद्धांत देतात आपल्या समोर. लाहो करा गाठ. सगळ्यात पहिली घाई कशाची करा. लाहो करा गाठ घाला मुळबंदी. सांडा वावुग्या उपाधी. सगळं जग अडकलंय उपाधीमध्ये. संत महात्मे कधी उपाधीमध्ये अडकत नाही. आणि उपाधी आली की व्याप पाठीमागं येतो. म्हणून ते सांगतात पहिल्या उपाध्या बाजूला ठेवा. सांडा वावुग्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंद गा. का बरं. आता मागुता येईल फेरा. हे तो न घडे या नगरा. म्हणे तुकया बंधू राम धरा. ओळखी नाही तरी झालं अघोरा गा. नाहीच हे केलं तर अघोर नावाच्या नरकाला जावं लागेल. याच्याकरता राम राम स्मरा आधी. आणि म्हणून याच्याकरता वावगं बोलायचं नाही. ते बोलण्यामध्ये सुख नाही. आणि पंढरीनाथाची आठवण काढण्यामध्ये तरी कुठं कष्ट आहेत. काय सुख आहे वाऊगे बोलता. 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 काय सुख आहे
भगवंताची आठवण करायला किंवा विठोबा म्हणायला, पांडुरंग म्हणायला, रामकृष्ण हरी म्हणायला काय कष्ट लागतात का? ध्याता पंढरीनाथ हा कष्ट नाही. आणि त्याचे जर कष्ट होत असतील तर नाथ महाराज म्हणतात, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नवे काळ सर्प आहे. आपलं मुखच नाही, मग ते नामाविन मुख, ज्या मुखाला नामच येत नाही, सर्पाचं बीळ आहे म्हणले. जिव्हा नवे, ही जीभ नाही, ती काळ सर्प आहे. जेथे उच्चार नाही नामाचा, ती जाणावी वांझवाचा. गर्भ न धरे हरिकथेचा, निष्फळ तिचा उद्योगू. नाथ महाराज म्हणले, ज्या वाचेला नामच येत नाही, ती वाचा नाही, ती वांझ वाचा आहे म्हटले. त्या वाचेला कधी यश येत नाही, त्या वाणीला कधी यश येत नाही. आणि म्हणून असली असणारी वाणी, मुखी नाम तुझे लागला वाचेशी चाळा. भगवंताचं नाम मुखाला पाहिजे, वाचेला त्याचाच चाळा लागला पाहिजे महाराज. नको ते बरळण्यापेक्षा भगवंताच्या नामामध्ये आपली वाणी, मधुर वाणी उठी. आणि तुका म्हणे वाव पोटी, तुकोबाराय म्हणतात, आपल्या वाणीला भगवंताचंच नाम हवंय. असो, पण ते कधी हवंय, कधी कधी नाही, सर्व काळ पाहिजे महाराज. सर्व काळ का पाहिजे? ज्ञानोबाराय सांगतात म्हणून, तुकाराम महाराज सांगतात म्हणून. नामा परते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ. बघा तुम्ही, नामा इतकं जगात दुसरं कुठलं सोपं साधन नाही. नाम जपतो परमयज्ञ, बाधू न शके स्नानादी कर्म. त्याला आंघोळ नाही केली तरी नामस्मरण करू शकतो महाराज. कशाही स्थितीमध्ये माणसाला नामस्मरण करता येतं, कोणत्याही स्थितीमध्ये. त्याला काळ नाही, वेळ नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. आणि दोन्ही पक्ष पाही उद्धार कुणाकुणाचा? दोन्ही पक्ष पाही, दोन पक्षाचा उद्धार. कोणत्या कोणत्या? राजकारणातले पक्ष नाही, एक आईकडचा पक्ष आणि एक वडिलाकडचा. एखादी स्त्री असते, तिला सासर हा एक पक्ष असतो, माहेर हा एक पक्ष असतो. या दोन्हीकडचा उद्धार करण्याची ताकद आहे महाराज. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोणवाणी. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, आणि पूर्वजा वैकुंठाला जाण्याचा मार्ग मोकळा करतं नाम. हरी उच्चारणी अनंत पाप राशी. फायदा काय आहे बघा ना, जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपतारी. हरी उच्चारण मंत्र पयागात, पळे भूत बाधा भय तेने. ज्ञानदेव म्हणे, हरी माझा समर्थ, न करवे अर्थ. म्हणून सर्व काळ वाचे उच्चारित हरी. सगळे संत महात्म्यांची प्रमाण सांगतो. श्री गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखातून ऐकली होती त्यांच्या पंजोबांची गोष्टी. महिपती बाबा नारायण महाराज, त्यांनी एका मुलाखतीमध्ये मुलाखत दिली होती त्यांच्या पूर्वजांची. ते महिपती महाराज, नारायण महाराज त्यांचे पंजोबाला नात्यानं. एकदा असं झालं, किती नामस्मरण करावं माणसाने, म्हणून आपण ते यंत्र घेतो, हातात मोजतो किंवा माळेच्या माध्यमातून मोजतो. इस्कॉनवाली मंडळी रोज 16 माळाचा जप करतात सकाळी उठल्यानंतर, आणि मगच पाणी पितात. किती माळाचा? 16. 108 महिन्याच्या 16 माळा जपतात. मी आपल्या पुण्यातल्या एका पोराला म्हणलं, अरे तू 2 तरी माळा जपत जा. त्याने 2 हातात 2 घेतल्या. पुण्यातली माणसं लय पुढची आहेत. असो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किती नामस्मरण करायचे? पहाटे उठायचे. पहाटेचा काकडा झाला की लगेच ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी झाली की भागवत. भागवत झालं की गाथा. गाथा झालं की तोपर्यंत सायंकाळ व्हायची. हरिपाठ, परत प्रवचन कीर्तन. झोपायचे 3-4 तास फक्त. अखंड नामस्मरण चालू असायचं 12 महिने. पहाटे उठायचं 3ला, आंघोळ पांघोळ, काकडा झाला की पुन्हा ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी झाली गाथा, भागवत, गाथा. हे सगळं अखंड 24 तासाचं नामस्मरण असायचं. कधी खंड पडत नव्हता. आणि ज्ञानेश्वरी जर वाचायला महाराज बसले तर कुणी असं पाणी ठेवलं, असा गुळ ठेवला आणि पाणी घ्या म्हटलं तरी त्यांना राग यायचा. कारण भजनी विक्षेप त्याची पै मरण. भजनामध्ये जर विक्षेप झाला तर ते चालत नसायचं त्यांना. आपल्याकडे पारायण चालू असल्यावर गंमत असते. घंटा वाजवली तरी आपण पाहतो कोण कोण आले घंटा वाजवायला. देवाच्या पाया पडायला कोण गेलं हे पण आपण पाहत असतो. त्यावेळेस 8-10 ओव्या सुटतात, एखादं पान जातं एकाचं. पण त्यांचं इतकं नामस्मरण, इतकी निष्ठा होती ज्ञानेश्वरीवरती. वाचायला जर बसले तर दुपार झाली तरी त्यांना कळत नव्हतं. घरच्या माणसांना काळजी वाटायची, पहाटेपासून पाणी सुद्धा घेतलं नाही, भूक लागली असेल म्हणून जेवायचे का महाराज असं म्हणण्याचं घरच्यांचं धाडस नसायचं. कारण जर तसं कुणी म्हटलं तर त्यांना राग यायचा.
कारण भजनामध्ये विक्षेप व्हायचा, नामस्मरणाच्या आड कुणी आलेलं चालत नसायचं. एक दिवस असं झालं, सकाळचा काकडा झाला, ज्ञानेश्वरी झाली आणि सकाळी सकाळी ज्ञानेश्वरी वाचत असताना घरातली माणसं उठली ना, की घरातली माणसं रडायला लागली. पण यांनी एका वाक्याने विचारलं नाही घरातल्या सगळ्याला, तुम्ही का रडता? अजिबात विचारलं नाही का रडता. ते रडत होते, हे ज्ञानेश्वरी वाचत होते. शेवटी गाव गोळा झाला, अख्खं गाव रडायला लागलं आणि चौकशी अंती कळालं, जे ज्ञानेश्वरी वाचत होते महाराज, त्यांच्या धर्मपत्नीने देह ठेवला होता. बरं, बायको गेली हे सांगायला सुद्धा धाडस नव्हतं होत कुणाचं, पण शेवटी अंतविधी तर करावं लागेल ना. ज्ञानेश्वरी वाचत असताना त्यांना काहीच कुणी काय सांगितलेलं आवडत नसायचं. शेवटी गावातली 4-8 माणसं एकत्र आली, म्हणले काही आता सांगितलं पाहिजे ना, वेळ होत चाललाय. आणि जवळ आली माणसं, म्हणले महाराज. महाराज म्हणले काय झालं? म्हणले आई साहेबांनी देह ठेवलाय. काय नाही, जशी ज्ञानेश्वरी वाचताना स्थिती होती तसाच चेहरा होता, तशीच ज्ञानेश्वरी तिथंच ठेवली. म्हणले करा अंतविधीची तयारी. गेले अंतविधीला, अंतविधी झाला, घरी आले, आंघोळ केली, शुचिरभूत झाले. आंघोळ झाल्यानंतर पुन्हा ज्ञानेश्वरी घेतली आणि वाचायला बसले. आपण एखाद्याला म्हणलं ना कीर्तनाला चल, तो म्हणतो सुतक आहे. काय म्हणतात? सुतक आहे. एखाद्याला म्हणलं ना पारायणाला बस, नाही नाही सुतक आहे. गावातलं कुणीतरी लय लांबचं बावकीतलं, पार मामाचा मामा गेलेला असतो तरी सुतक आहे म्हणतो आपण. आता इथून पुढे जर का कुणी विचारलं सुतक असल्यावर ग्रंथाचं पारायण करायचं का, ज्याची बायको गेली ते महाराज काय करतात? म्हणजे त्यांना सुतक नाही का? ज्यांची मंडळी गेली, अर्धांगी म्हणून आयुष्यामध्ये आलेली माऊली जाते, त्यावेळेस देखील आंघोळ करून शुचिरभूत होऊन ज्ञानेश्वरीच्या पारायणाला किंवा ज्ञानेश्वरी वाचायला बसतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे, नामस्मरण करायला सुतक लागत नाही, ग्रंथ वाचायला पारायण करायला सुतक लागत नाही. अनेक लोकांचे प्रश्न असतात, नेमके लोक तिथंच घेऊन येतात प्रश्न, महाराज अमुक अमुक असं झालं तसं झालं. नामस्मरणाला सुतक अजिबात लागत नाही. महाराज ज्ञानेश्वरी वाचायला पुन्हा बसले. काही दुःख खेद वगैरे काय, परमार्थामध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सहज सहन करण्याची ताकद निर्माण होते. रोजचा त्यांचा पुन्हा नित्यनियम चालू झाला. सकाळचा काकडा, नंतरची ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, दिवशी मागून दिवस निघून गेले. एक दिवस परत अशी सकाळ झाली. त्या दिवशी सकाळी घरातली सगळी माणसं उठल्याबरोबर रडायला लागली. पुन्हा गावगोळा झालं. गावगोळा झाल्यानंतर सगळे काय झालं म्हणून चौकशी केली, तर त्या दिवशी त्यांच्या घरावरती दरोडा पडला होता आणि त्या दरोड्यामध्ये 500 तोळं सोनं घरातलं गेलं. किती तोळं? म्हणून तेव्हापासून लॉकर आल्यात, लोक घरात ठेवत नाहीत सोनं. 500 तोळं सोनं गेलं घरातलं. महाराजांनी अजून महाराजांना माहिती नाही, ज्ञानेश्वरीच वाचत होते. गावातली माणसं म्हणली कमीत कमी आता महाराजांना सांगितलं तर पाहिजे ना. सगळी माणसं जमून आली. म्हणले महाराज. महाराज म्हणले काय झालं? म्हणले आपल्या घरावर रात्री दरोडा पडला आणि त्या दरोड्यामध्ये 500 तोळं सोनं गेलं, चोरांनी नेलं. आता असं काय झालं असतं, 10 रुपयाची नोट हरवली तर 2 तासाच्या कीर्तनात माणसाचं मन लागत नाही. 10 रुपयाच्या नोटेत 500 तोळं जोक नाही महाराज. ज्ञानेश्वरी वाचता वाचता उठले आणि सरळ असे समोर गेले. समोर एक मिठाईचं दुकान होतं आणि त्या मिठाईवाल्याला सांगितलं, आज दिवसभरामध्ये जेवढे पेढे दुकानात होतील तेवढे पेढे माझ्या बाजूला आणून ठेवायचे, मी ज्ञानेश्वरी वाचतोय. त्या मिठाईवाल्याला प्रश्न पडला, काही जोक आहे का काय? हा सोनं गेले चोरीला 500 तोळे आणि हे काय म्हणतात पेढे माझ्याजवळ आणून दे. पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायला बसले. 500 तोळे गेले याचं सुख पाहिजे का दुःख पाहिजे? काहीच वाटलं नाही. आले, ज्ञानेश्वरी वाचत होते. एक एक माणूस यायचा, पाया पडायचा आणि वाचता वाचता त्याच्याकडे न बघता महाराज 2 पेढे उचलायचे आणि त्याच्या हातावर ठेवायचे. 2 पेढे उचलायचे, त्याच्या हातावर ठेवायचे. आता मला एक सांगा, आपल्याला जर पोरगा झाला तर आपण किती पेढे वाटतो एका माणसाला? काय असा एक साखर असते का पेढा असतो तेच कळत नाही. ते पोरं ते त्यांच्याकडे वाटायचं काम असतं ना, म्हणून ते म्हणतात महाराज. ते खरंच बोलणार. विठाला आता तरी एक आहे का नाही. एक काळ असा होता महाराज, पेढ्यात साखर आहे का साखरेत पेढा आहे तेच कळत नव्हतं. सगळं गोलमाल असायचं सगळं. महाराज काय करायचे, 2 पेढे उचलायचे, त्याच्या हातावर ठेवायचे. ते जाऊ द्या, मी 2-4 महिन्यापूर्वी आम्ही पंढरपूरला गेलो होतो. 5-6 जण होतो आम्ही.
आणि ती पाया पडून आलो देवाच्या, आणि एक बाई अशी 2-2 पेढे वाटत होती सगळ्याला. आता आमच्यात लोक, आता माणसं चर्चा करायला लय हुशार, ही बाई 2 पेढे का वाटत असेल, ही बाई 2 पेढे का वाटत. आमच्यातल्या एक जणाने अंदाज लावता बहुतेक तिला जुळं झाला असेल. 2 पेढे का वाटत असेल. आता तसंच लोकांना शंकेला वाव. महाराज 2 पेढे उचलायचे, त्याच्या हातावर ठेवायचे. ज्यांच्या घरातलं 500 तोळं सोनं गेले, मी त्याची गोष्ट सांगतोय बरं का. एक माणूस चिकित्सक होता. तो म्हणला, महाराज मी पेढा खातो पण माझी शंका आहे. महाराज म्हणले, काय शंका आहे. म्हणले, तुम्ही 2 पेढे का वाटताय. महाराजांनी उत्तर दिलं, म्हणले, अरे माझ्या घरामध्ये चोरी झाली, 500 तोळं सोनं गेलं, मला देवाने मायेतून सोडवलं याच्यासाठी 1 पेढा, आणि दुसरी गोष्ट, ज्या चोरांच्या हातात ते 500 तोळे लागले त्या चोरांना इतका आनंद झाला असेल, त्यांच्या आनंदासाठी 2रा पेढा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही. चोराला सुद्धा आनंद झाल्यानंतर महात्म्याला आनंद होतो म्हणून पेढे वाटतात त्याच्या आनंदामध्ये. विठ्ठल विठ्ठल. पण नामस्मरण नाही थांबलं महाराज. अखंड सर्व काळ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. विठ्ठल विठ्ठल. हरीचे चिंतन सर्व काळ, सर्व काळ. हरीचे चिंतन सर्व काळ, सर्व काळ. हरीचे चिंतन सर्व काळ, सर्व काळ. हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानदेवा रम्य रमणे समाधान. ज्ञानदेवा रम्य रमणे समाधान. हरीचे चिंतन सर्व काळ, सर्व काळ. हरीचे चिंतन सर्व काळ, सर्व काळ. हरीचे चिंतन सर्व काळ, सर्व काळ. हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. हरीचं चिंतन कधी कधी नाही, सप्ताहापुरतं नाही, हरीचे चिंतन सर्व काळ. म्हणून सुखाचा पारावार राहत नाही भगवंताच्या चिंतनानं. एका जनार्दनी हरी हरी म्हणता आणि मुक्ती सायुज्यता पाठी लागे. नाथ महाराज म्हणले, माणसाने नुसतं हरीचं चिंतन केलं, नुसतं हरी जरी म्हटला ना तरी सायुज्य नावाच्या मुक्तीकडे आपल्याला जावं लागत नाही, तर सायुज्य नावाची मुक्ती आपल्या पाठीमागे लागते. म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सर्व काळ हारी वाचे. सर्व काळ वाचे उच्चारित हारी. सर्व काळ वाचे उच्चारित हरी. सर्व काळ वाचे उच्चारित हरी. सर्व काळ वाचे उच्चारित हरी. सर्व
सारे उच्चारित हरी तया सुखा सारी उच्चारित हरी सर्व काळ उच्चारित हरी सर्व काळ उच्चारित हरी सर्व काळ उच्चारित हरी सर्व काळ उच्चारित सर्व काळामध्ये भगवंताचं नामचिंतन करावं. भागवतामध्ये सुद्धा अनेकांनी प्रश्न विचारलाय. राजा परीक्षितीने सुद्धा शुकाचार्यांना प्रश्न विचारलेला आहे. माणसाने सर्व काळ काय करावं? सदा सर्व काळ भगवंताची कथा, भगवंताचं चिंतन, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तसं सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, हरी नावाची ताकद. हरिपाठात हरी हा 108 वेळा आलेला आहे. हरिपाठात हरी हा 108 वेळा आलेला आहे. हरी हरी म्हणता सायुज्यता मुक्तिपाठ हे लागते. हरी नावाची प्रचंड मोठी ताकद आहे. मालेला 108 म्हणी तिथूनच त्या ठिकाणी आलेले आहेत. बरीच कारण आहेत त्याच्या पाठीमागचं, त्याच्यातलं एक कारण. मग सर्व काळ माणसाने काय करा? सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, त्याच्या सुखाला पारावार राहत नाही. कारण अवघे लाभ होती एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या. जगातले सगळे लाभ भगवंताच्या नामचिंतनानं होतात, भगवंताच्या नामस्मरणानं होतात. आणि म्हणून सर्व काळ वाचे उच्चारिता हरी तया सुखा सरी पार नाही. महाराज म्हणतात की बाबा आपण कशामध्ये रमलो पाहिजे. काही ना काहीतरी आपण म्हणतच असतो. या वाचेला काही ना काहीतरी असतंच की. आपल्या जिभेला रसना म्हणतात. डोंगरेजी महाराजांचं एक विधान आहे. ते असं म्हणायचे, आदमी के पतन के लिए दो ही चीजें काफी होती है, पहिले रसना और दुसरे वासना. माणसाच्या पतनाला 2 गोष्टी कारणीभूत ठरतात. म्हणजे पहिलं रसना म्हणजे जीभ. ती काय करते? जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे खाऊ नये ते खाय, हिचा हानून मोडा पाय गड्या हो, वासना उढाळ गाय. या जिभेने खूप नुकसान होतं. जिभेवरती नियंत्रण पाहिजे. नियंत्रण नसेल तर नको ते त्या ठिकाणी आपण खायला लागलो की ती रोगाला कारणीभूत ठरते. मग रसना, संत महात्म्यांची रसना कुठं होती? अन्नावरती नव्हती महाराज. माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे सहज तया जना छंद, वाचे गोविंद गोविंद. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या वाचेला कशाचा छंद होता? गोविंद 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 मना लागलिया छंद.
तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. आम्ही जे उच्चार करतो त्याच्यासमोर अमृत सुद्धा फिके आहे महाराज. म्हणून रसना आणि वासना, वासनेच्या संगे नको जाऊ मना. पहा त्या रावणा, रावणाची काय दुर्गती झाली. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, यादी दिली. नारद चुकला चाळा भजनाचा, चांगदेव म्हणे सुख नाही कोठे. आणि लक्ष लावा पायी शेवटी विठोबाच्याच पायाजवळ यावं लागतं ना. म्हणून रसना आणि वासना या दोन गोष्टी अत्यंत कठीण आहेत, आपल्याला अनावर होते. बघा तुम्ही, 3 मित्र होते आणि ते 3 मित्र रविवारचा दिवस ते निघाले सिंहगडला ट्रॅकिंगला. माणसाला भजन जास्त आवडतं का भोजन जास्त आवडतं? दोन्ही आवडावं असं काही माझं मत नाही, पण आज जेवून जायचं बरं का. अजून मला बापूंनी मेनू नाही सांगितला पण मेनू चांगला आहे. मी जेवणासाठी कीर्तन लवकर आवडतोय, तसं जायचं नाही कुणी. कारण काय माहिती आहे का, या परिवाराने याच्या पाठीमागं खूप मेहनत घेतली. त्यांची खूप चांगली आतून भावना होती. मग त्याच्यामध्ये आत्माराम बालवडकर, रवींद्र बालवडकर हे दोनही चिरंजीव, आणि विशेष करून या परिवाराचे परमपूज्य पिताश्री किसनराव मातोजी बालवडकर आणि मातोश्री पार्वतीबाई किसनराव बालवडकर यांचा वाढदिवस साजरा होतोय. बघा ना, 80 वर्ष आईसाहेबांचा वाढदिवस आणि 85वा वडिलांचा वाढदिवस. भाग्यवान आहेत परिवारातली सगळी माणसं एकत्र येऊन आपल्या आईवडिलाचा वाढदिवस साजरा करतात महाराज. एवढं मोठं पुण्य आहे निश्चितपणानं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाटे देवा. याला म्हणायचं सात्विक. सात्विक आमच्या संतोष बालवडकरांच्या मुलाचं नाव सात्विक आहे, मला आज कळालं बरं का आबा. हां, नाही चांगलं आहे ना. त्यांची पंगत 15 तारखेला आहे. त्यांचे मित्र आहे एकादशीला आहे का, संतोष महाराज काळोखेंचं कीर्तन आहे, त्या दिवशी त्यांची पंगत आहे. ठीक आहे, दिलाय तुम्हाला त्यांच्या पण पंक्तीचा निरोप एकादशीचा. मी कशासाठी सांगतोय, सात्विक भाव काय असावा. ठीक आहे ना, आपल्या वडिलांनी जे कष्ट केलेले असते त्याच्याबद्दल बोललं पाहिजे थोडंसं. जसे आमचे बापू गायीची सेवा करणार आहेत महाराज. आपल्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय छोट्या माऊलींच्या माध्यमातून खूप मोठे मोठे सोहळे झाले, आणि त्याच्यामध्ये आपल्या देहूला 2 वेळा, भंडारा डोंगरच्या पायथ्याला, सासवडला एकदा, लातूरला आत्ता, नाशिकला पहिला. अजून कुठं आबा राहत आहे का? सिद्धटेकला, ओतूरला. हां, ओतूरवाली सगळी त्या परिसरातली मंडळी त्यांची बाजू घेतली. पुण्यावारांनी आपली तरी बाजू घ्या की. हां, आमचे निलेशजी थोरात, मोठा उद्योग व्यवसाय आमचे किरणजी तापकिरण, ते खूप जवळचे मित्र. मित्राचं नातं कसं असावं, एक आदर्शवत नातं आहे त्यांचं. तर ओतूरला कार्यक्रम झाला, सगळीकडे कार्यक्रम झाल्या, आणि आता एक कार्यक्रम राहिला आहे सांगतेचा. मग तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठगमन सोहळा आणि ज्ञानोबारांचा 350वा असणारा जन्म सोहळा, आणि अनेक संतांच्या जयंत्या आणि पुण्यतिथीचे पर्वकाळ मध्ये आहेत. त्याच्या ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांपर्यंत आलं की मध्ये सगळ्या संतांचा उल्लेख येतो. तुम्ही म्हणाल महाराज माऊलींचं सांगितलं, तुकोबाराचं सांगितलं, मधले सगळे संत तिथं येतात. आणि मग पंढरपूरला सोहळा घ्यायचं ठरलं, आणि तो सोहळा आहे 17 मे ते 24 मे या कालावधीमध्ये. आपल्याला निमंत्रण घेऊन आलेले हरिभक्तीपरायण निवृत्ती आबा कोळेकर, गोसेवक संजय बापू बालवडकर, आपल्या सर्वांना हा निरोप देत आहेत. आदरणीय कीर्तनरत्न माऊली महाराज कदम उर्फ छोटे माऊली यांच्या वतीनं हा आपल्या सगळ्यांना निरोप आहे की 17 मे ते 24 मे अधिक मास आहे. या अधिक मासाच्या पर्व काळामध्ये सगळ्यांनी पांडुरंगाच्या दर्शनाला, तिथं पारायणाला, कीर्तन सेवेला आणि दान धर्मासाठी उपस्थित राहायचंय. एक चांगली आपल्या सर्वांसाठी पर्वणी. एवढं फक्त लक्षात असू द्या, आठवलं म्हणून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. धर्मकार्याचा प्रचार प्रसार आपणच केलं पाहिजे, आपलंच कार्य हे सगळ्याचं, याच्यासाठी बोलत होतो. मुद्दा चालला होता असा की आज आदरणीय परिवाराचे दादा किसनराव मातोजी बालवडकर आणि आई यांचा वाढदिवस साजरा होत असताना आई आणि वडील आपल्या जीवनामध्ये अत्यंत मोलाचं स्थान असतं. बाप असतो घराचा पहिला देव आणि प्रत्येकाच्या काळजातील अनमोलाची ठेव. बाप हा प्रत्येक घराचा देव आहे. आणि आज खरं अर्थाने सांगायचं जर झालं तर आत्माराम बालवडकर आणि रवींद्र बालवडकर आज खऱ्या देवाची पूजा करतायत आपल्या आईवडिलाची महाराज. हीच पूजा आहे खऱ्या देवाची.
बाप असतो घराचा पहिला वहिला देव, प्रत्येकाच्या काळजातील अनमोल अशी ठेव. बाप म्हणजे आईच्या डोळ्यामधलं पाणी आणि प्रत्येक मंगळसूत्रामधला काळामणी. म्हणून बाप म्हणजे जेवणातील पंचपक्वानाचं ताट आणि आयुष्याच्या नदीचा मजबूत असा घाट. आपण जेवणामध्ये रोज चांगलं गोडधोड खातो, चांगलं खातोय, त्याला पुण्याई असावी लागते. आणि आज सोन्याचा घास जर आपण खात असेल, म्हणजे सगळ्यांच्याच आईवडिलाच्या संबंधाने काय आणि या परिवाराच्या आईवडिलाच्या संबंधाने काय, त्यांची मेहनत, त्यांची पुण्याई, त्यांचे कष्ट, या सगळ्याची आज आठवण होते सगळ्याला. आणि मग त्याला एक चांगलं स्वरूप दिलं. इतका सोहळा होतोय आपला या बालीवाडीमध्ये सप्ताहाचा. आणि बापूंचा फोन आला, म्हणले की आपण असं असं करूयात की 8 तारखेमध्ये बदल करू आणि 13 तारखेला आपण हा कार्यक्रम घेऊ, कारण सप्त्याला सुद्धा त्या दिवशी प्रारंभ होतोय. म्हणून आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून हा कार्यक्रम आजच्या दिवशी या सोहळ्यामध्ये घेतला. दुसरी गोष्ट अजून एक आईच्या संबंधानं सांगत असताना असं म्हणतात महाराज, आई सगळ्यापेक्षा वेगळी असते. आईचं प्रेम मी आता आई वगैरे काही गाणं म्हणत नाही, पण तुम्हाला सांगून जातो एक वाक्य फक्त. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना. त्रैलोक्याचा स्वामी जरी असला तरी तो आईशिवाय अपुरा आहे. आम्ही श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कथेला गेलो होतो द्वारकेला. त्याच्यामध्ये शेखर महाराज होते, मी होतो, बापू होतो, संजय बापू. आणि गाडीने बापूंचीच इनोवा होती, गाडीने येत होतो आबा. आणि येत असताना कुठं अयोध्यापासून आपलं द्वारकेवर न येता येता काही प्रांतमध्ये लागतो, गुजरातच्या काही ठिकाणी मिठाई चांगली मिळते. एका मोठ्या स्वीटमध्ये आम्ही थांबलो. सगळ्यांनी मिठाई घेतली, पण आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त मिठाईनी बापूंनी घेतली होती. आणि त्याच्यामध्ये सगळे गोड पदार्थ होते. म्हणलं बापू तुम्हाला पण शुगर आहे, आणि एवढी पिशवी 2 पिशव्या भरून एवढी मिठाई कशाला लागते. त्यांचं वाक्य इतकं मोलाचं होतं महाराज. एकाच वाक्यात बापूंनी सांगितलं, आईला लय गोड आवडतं, तिच्यासाठी घेऊन चाललंय. आता पिशवीवर खाणार होती काही, पण आईला गोड आवडतं हे वाक्य त्याच्यातला अंडरलाईन करण्यासारखं आहे. त्याच्यातला एक घास जरी खाल्ला असेल तेव्हा आई होत्या. हे सार्थक असतं महाराज. तिने आपल्यावरती किती उपकार केलेत. म्हणजे 10 पदार्थ 12 पदार्थ आणले असतील, 12 पदार्थामधले 12च्या 12 पदार्थ खाल्ले नसतील, पण आईला गोड आवडतं, जे आवडतं ते तिने खावं याच्याकरता 2 पिशव्या भरून मिठाई आणली. फक्त आईला आवडतं याच्याकरता. आणि म्हणून आज हा जो कार्यक्रम होतोय हा देवाला सुद्धा आवडेल आणि संताला सुद्धा आवडेल आणि संपूर्ण परिवाराला निश्चितपणानं चांगला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही वारकरी संप्रदायाचा. कारण आईवडिलाची सेवा जिथं असते तिथं सगळं प्राप्त होतं. कसं आहे, माझं कीर्तनच त्याच्यावरचं होतं आज, पण मी आपलं नामाचं चिंतन करतोय, मला त्याच्यावरच बोलायचं होतं आज. आपलं रसना आणि वासना त्याच्याबद्दल चाललं होतं. आदमी के पतन केली दोही चीजे, म्हणून तिघांची गोष्ट सांगता सांगता मी तिकडे थोडासा गेलो. 3 मित्र होते. भूक लागली ना सगळ्यांना, भूक लागली म्हणले तरच सोडणार, नाही तर 12 वाजेपर्यंत तसाही टाइम दिलाय बापूंनी मला. हा मला अजून एक गोष्ट सांगायची होती. आपण आता ज्या मंदिरामध्ये आहोत, ज्या गावामध्ये आहेत, माऊलींनी जे सोहळे केले त्या सोहळ्यामध्ये हेलिकॉप्टरमध्ये ज्ञानोबारायांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका त्या ठिकाणावरती पोचवण्यात आल्या. आणि ते हेलिकॉप्टर देण्याचं काम ज्यांनी केलं ते गोसेवक संजय बापू बालवडकर. टाळ्या झाल्या पाहिजेत. इतकं सोपं नाही. जगात श्रीमंत माणसं खूप आहेत, पण श्रीमंताला दातृत्वाची जोड कधीतरीच एखाद्याकडे पाहायला लागते. दात्याची वानवा असते. बरं एवढंच नाही, फक्त त्या सोहळ्यांनाच नाही, वारीच्या वेळेस माऊली आळंदीवरनं पुण्यात येतात आणि देहूवरनं तुकाराम महाराज पुण्यात येतात. संचेती हॉस्पिटलच्या तिथं दोघांचाही एकत्र संगम होतो. त्या संगमाच्या ठिकाणी तिथं सुद्धा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाते दोन्ही पालख्यांवरती. तेही पालख्यांवरती पुष्पवृष्टी करत असताना हेलिकॉप्टरचं योगदान जे देतात ते म्हणजे संजय बापू बालवडकर आहेत. अजून ज्ञानोबारांचा कळस झाला सोन्याचा, माहिती ना, ज्ञानोबारांचा कळस. असं म्हणतात 11 किलो सोनं लावायचं होतं, मग ते 22 झालं. 22चं पुढं किती झालं आबा तुम्हाला डिटेल माहिती असेल. अध्यक्ष तुमचे गुरुबंधू आहेत म्हणून म्हणलं.
आपले योगी साहेबांना आबा गुरुबंधू आहेत ना. किती झाला मग उद्धव महाराज? ते किती सोनं लागलं काल साला? 22च्या पुढं काहीतरी लागले वाटतं. हां, तर ते कलश ज्या दिवशी स्थापना होती त्या दिवशी सुद्धा हेलिकॉप्टरमध्ये पुष्पवृष्टी झाली आणि तेव्हा सुद्धा त्या हेलिकॉप्टरचं योगदान बापूंनीच दिलं होतं. आता सगळ्याला हेलिकॉप्टरचं योगदान दिले. एकदा आपल्या बालीगाडीतल्या गावातल्या ना मला एकदा सगळ्या हेलिकॉप्टरने फिरवून आणा कुठेतरी. हेलिकॉप्टर राईड. विठ्ठल विठ्ठल. चला, 3 मित्र होते. माणसाला भजन जास्त आवडतं का भोजन याच्यावरून आपलं चाललं होतं. खरं सांगायचं, भजन का भोजन? हा, भजन ना. तुमचं काय मत आहे मागच्यांचं? हा, मोठ्याने बोला की. उपास असल्यासारखं नका बोलू. तुमचं काय मत आहे, भजन का भोजन? आमचे सर जरी इथं असले तरी मी शाळा शिकलोय. तुम्ही जे करताय ती शाळा जी आहे ती शाळा. करू भजन भोजन धनी घेऊन नारायण. चला. आणि तसंही काय माहितीये का, लोकांचं मत असं असतं आधी पोटोबा मग विठोबा. तसं नाही, आधी विठोबाचे आणि मग पोटोबा आहे. 3 मित्रांची गोष्ट सांगतो आणि थांबतो. 3 मित्र चालले होते IT मध्ये काम करणारे हिंजवडीला. ट्रॅकिंगला गेले सिंहगडला. रविवारचा दिवस होता. सकाळी 7ला चालायला सुरुवात केली. 9 वाजेपर्यंत मध्यावरती आले. मध्यावरती आल्यानंतर काय झालं, बसले झाडाखाली. ऊन लागायला लागलं. 3 जण म्हणले पाणी प्यायचे, भूक लागली, चालून चालून दमलोय. आमची माऊली आहेत ते सिंहगड, मला वाटतं कोजागिरी पौर्णिमेला चांदिरे माऊलींनी 11 वेळा सिंहगड कोजागिरी पौर्णिमेला 11 वेळा एका दिवसात खालीवर केलाय. 11चं रेकॉर्ड आहे महाराज त्यांचं. एका जोक नाही. इथं अजून एकदा लोकांना जायचं माहिती नाही. तिथं 11 वेळा एका रात्रीत कोजागिरी पौर्णिमेच्या खालीवर केलाय. चांगला चालणारा माणूस 45 मिनिटात, ते तर मला वाटते 35 मिनिटातच जात असतील. 30-35 मिनिटातच सिंहगडला वरती. 3 मित्र सिंहगडला गेले. 2 तासात मध्यावरती आले. सावली शोधली, भूक लागली म्हणून पिशवी उचकटली. तर पिशवीमध्ये सामोसे नेले होते त्यांनी खायला. पण पाणी राहिलं होतं त्यांचं. ते म्हणले आता जर सामोसा खाल्ला, तिखट असला, मिरची जर लागली तर पाणी कुठे? म्हणजे आपण काय करू, 3घांमधल्या 1 जणाने खाली जायचं गावात डोंज्यात आणि पाण्याची बाटली घेऊन यायची. आता कोण खाली जाणार परत? त्याच्यातली 2 मोठी होती आणि 1 लहान होतं. ते 2 मोठे म्हणले तू खाली जायचं. तो म्हणला मी तसा जाणार नाही खाली. नाही जायचं म्हणले. मोठ्याचं ऐकावं लागतं लहानारी. शेवटी नाही होई करता करता ते तयार झालं. पण म्हणले माझी एक आट आहे. 3रे जे खाली यायला निघालं ते म्हणले बघा, मी खाली जातो डोंजे गावात, पाण्याची बाटली आणतो, पण मी खालून वरती येतोपर्यंत तुम्ही सामोसा खायचा नाही. तेवढ्या अटीव खाली जाणार. ठरलं. झालं. ते 9 वाजता खाली आलंय. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. ते 2 जण वाट पाहत बसले होते. 3 तास झालं. म्हणले कसं काय आला नाही? खाली जर पळत गेला तर 1 तासात माणूस जाईन. परत चढायला लागले तर 2 तास लागतील. यायला पाहिजे होता. शेवटी म्हणले थोडी अजून कळ काढे. दुपारचे 1 वाजले तरी हे काय आलं नाही. शेवटी ते 2 जण म्हणले जाऊ दे मोरदे, भूक लागली. इथं पोटात नको नको झाले. कावळे कोकाय लागलेत. कुठून कावळे येतात पोटात लोकांच्या काय माहिती नाही. 10वीला येत नाही. ते 2 जण म्हणले ते पाणी घेऊन येईल तेव्हा येईल, आपला सामोसा घ्या आणि खायला सुरुवात केला. त्यांनी फक्त असा उचलला. त्या 2घांनी सामोसा असा तोंडापर्यंत आणला आणि खाणार तेवढ्यामध्ये 3रं गेलं तर खाली पाणी आणायला. ते झाडाच्या आडीनं बाजूला झाले आणि त्या 2घांना म्हणते मी जाणारच नाही पाणी आणाय, तुम्ही सामोसा खाताय काय? तुम्हाला कळालं ना मला काय सांग, हे जिभेचं सांगायचं होतं मला. माणसाची रचना अशी असते महाराज. आपली रचना कुठे रंगली पाहिजे? रामकृष्ण रंगी रसना रंगली, रामकृष्ण रंगी रसना रंगली, रामकृष्ण रंगी रसना रंगली, रामकृष्ण रंगी रसना रंगली, रामकृष्ण
5 मिनिटं. सूर लावून घ्या. कामन तयाचे मदन कामन तयाचे मदन कामन मी म्हणू का? गुरुजी म्हणा मला वाटलं राहील. कामन धन्य तयाचे वदन तुका मन धन्य तयाचे वदन कामने धन्य तयाचे वदन तू कामने धन्य तयाचे वदन कमल धन्य तयाचे वदन तुका मन धन्य तयाचे वदन नारायण जया नारायण ध्यानी मनी ध्यानी मनी ध्यानी मनी जया नारायण ध्यानी मनी जया नारायण ध्यानी मनी हो जया नारायण ध्यानी मनी हा 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 दया नारायण ध्यानी मनी ध्यानी मनी ध्यानी मनी तया नारायण ध्यानी मनी तया तया नारायण ध्यानी मनी सर्व काळ वाचे उच्चारित हरी
हो मोहिते सर वाजू नका ते सुरत बरोबर म्हणाले दया सुखा सरी पार नाही तया सुखा तरी पार नाही. सुखा सरी पार नाही तया पारनाथ तया सुगा आदरणीय राधाकृष्ण गरड गुरुजी, आमचे पांडुरंग महाराज दातीर आणि सर्व गायनाचार्य मंडळी सगळ्यांचा उल्लेख करतोय. माणसं सगळीच माझ्या ओळखीची आहेत, मी तुमच्या ओळखीचा आहे. जवळजवळ सगळ्यांचा नामोल्लेख झालाय. आज हा जो परिवार आहे आदरणीय, मला वाटतं आमचे काळूराम महाराजांचे मामा ना, किसनराव बापू बालवडकर आणि मातोश्री, आणि मला रमेशराव वेडे पाटलांनी पण सांगितलं की फॅक्टरीला काम केलं त्यांनी, आणि आता एक सुंदर असणारं जीवन, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. उद्यापासून सर्वांनी कीर्तनाला वेळ द्यायचे. 6:30ला कीर्तन, एक 5-10 मिनटं इकडं तिकडं, पण 7 वाजता गेट बंद होणार उद्यापासून, आणि फक्त टाळकऱ्यांनाच आतमध्ये घेतलं जाईल 7 नंतर. महिलांना विनंती आहे 7च्या आत यायचंय, 7च्या आत मंदिरात, घरात नाही मंदिरात. तर त्यानंतर गेट बंद झाल्यानंतर
तिथं गेटमधून आतमध्ये कुणाला घेतलं जाणार नाही, एवढी दक्षता घ्या. मी पुण्यातला आहे, आपल्या घरातला आहे. उद्यापासून महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आपल्या इथं ज्ञानदान करण्यासाठी येणार आहेत. सगळ्यांनी आज जशी शिस्त पाळली तशी काल्यापर्यंत सगळ्यांनी शिस्त पाळायची. कुणी परत उद्या सांगायला लावू नका पुढं बसा, असं बसा, तसं बसा, व्यवस्थित येऊन. आमची पुरुष मंडळी बघा किती शहाणी आहेत बरं. हां, मग आपलं पण कौतुक कधीतरी केलं पाहिजे की आपण. एकदम व्यवस्थित सगळे बसलेत जिथल्या तिथं. रांगेत बसा, बडबड करू नका. कीर्तनकाराचा मान्यवरांचा सत्कार झाल्याशिवाय उठू नका. प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी सगळ्यासाठी इथं आहे. सगळ्या उपस्थितांना धन्यवाद देतो. आदरणीय बापूंना धन्यवाद देतो. अधिकार संपन्न सगळे टाळकरी त्यांना धन्यवाद देऊन आमच्या कमलेश महाराजांची सिस्टम आहे. मंदिरात लावणं जरा अवघड जातं, परंतु प्रयत्न करून चांगल्या पद्धतीनं लावण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांचंही स्वागत आपण सगळ्यांच्या वतीनं करू. आणि मी म्हणलं ना, आपलं जय विठ्ठल झाल्यानंतर त्यांना कळालं ते उभे आहेत वाढणारे, ते वाटच पाहुणेत, यांचं कधी थांबतंय ते. सगळ्यांनी परिवाराच्या वतीनं आत्माराम बालवडकर आणि रवींद्र बालवडकर यांची आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रसाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नका. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथ माझे चिवरले पायिक पण. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणाम दुःख शमन तम नमामि हरिपरम. नारायण नामाची ताकद सांगायची राहिली, दृष्टांत देत नाही. नारायण हरी नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही. नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. आणि डॉक्टर साहेब, असं जर मी एका कीर्तनात सगळं सांगितलं तुम्ही लिहून घेतलं, परत येताल का कीर्तनाला? म्हणून एका कीर्तनात मी सगळं सांगत नाही. हां, बरोबर आहे का नाही सर? आमचे गुरुजी, आमचे सर पाहिजेत का तुम्हाला? सर एकदा उभं राहा बरं, त्यांची विनंती आहे आम्हाला, त्यांना पाहिजे तुम्हाला. हां, आमच्याही सरांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत. आपल्या इथंच राहत आहे ना बालेवाडी सर? बालेवाडी का बानेरमध्ये राहतात? बरं, ठीक आहे. रामकृष्ण हरी. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. मी खडकवाडी येथे यांच्या गावाच्या जवळ शिक्षक म्हणून नोकरीस होतो. मी सलग 34 वर्ष नोकरी पूर्ण केली. महाराजांना मी 5वी ते 10वीपर्यंत शिकवलेलं आहे. आणि त्यावेळेचा स्वभाव हा अगदी आता जे महाराज आहेत तशाच प्रकारचा शांत आणि सुसह्याचा स्वभाव होता. त्याचाच हा परिणाम आहे की ते आज महाराज झालेले आहेत. आणि मला याचा फार अभिमान आहे. आणि आणखी असं सांगावं वाटतं की जेव्हा गुरुला केव्हा मोठा आनंद होतो की जेव्हा त्यांचा शिष्य हे महागुरू होतात. लहानपणी ते माझ्या पाया पडायचे. आज माझं भाग्य आहे की मी त्यांचं पाया पडून दर्शन घेणार आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. ठीक, धन्यवाद. या ठिकाणी एक सूचना आहे. दिवंगत प्रधान आबाजी कुंजीर, अध्यक्ष ड प्रभाग, नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका, त्यांच्या परिवाराच्या वतीनं कीर्तन महोत्सव घेतलेला आहे. स्थळ पिंपळे सौदागर, कुंजीर चौक, तालुका हवेली, जिल्हा पुणे. तारीख आहे 15/3/2026 ते 21/3/2026. या कालखंडामध्ये सप्ताहाची एक मोठी पर्वणी आहे. बाळासाहेब प्रधान कुंजीर, अथर्व बाळासाहेब कुंजीर त्यांच्या परिवाराच्या वतीने आपल्याला निमंत्रण. जय विठ्ठल, जय